छत्रपती शिवाजी महाराज. आम्ही येडा झालो. हा, शाळेत गेलो येडा झालो, इथं आलो इथं धक्का येडा झालो. सोडगी या प्रपंचाची राग लागले. हा माझा विठू माऊली, युगाने युगा विठेवर उभा आहे बरं. तिथं भक्तांना विसरला नाही बरं. हा बाई विसरला नाही भक्ताला तो. संकटातून संघर्ष असून सदा सदैव पाठीशी राहणारा माझा हा विठू माऊली. सालाबादप्रमाणे आपण सर्व वारकरी संप्रदाय मोठ्या समूहानं माझ्या विठू रायाला माऊलीला भेटायला जातो. आणि जर का भेट झाली नाही आपल्याला कसं भेटायला येतो बरं? भेटायला येतो तो, कारण माझे विठू माऊली ही फक्त माऊली नाहीये, बाप आहे बाप. आई आणि बाप दोघांचं प्रेम देणारं म्हणून त्याला माऊली म्हटलं जातं. विठेनं विटेवर उभा असलेला. संत कवी महिपती महाराज आपल्या ताहराबादचे वारी खंडित झाली बरं. मजा साहेब त्यांची वारी खंडित झाली त्यांची. दरवर्षी सालाबादप्रमाणे त्यांना भेटायला जाणारे विठू माऊलीला भेटायला जाणारे त्या दिवशी त्यांची वारी खंडित झाली. आणि चक्कर येऊन वेशीच्या बाहेर पडलेले संत कवी महिपती महाराज ते घरातच राहिले. औषध उपचार चालू केलेत, पण महिपती महाराजांना सर होती मनामध्ये, अरे देवा पांडुरंगा विठ्ठला, अरे काय चुकलं माझ्याकडनं. सालाबादप्रमाणेची वारी माझ्या महिपती महाराजांना भेटायला येतात. पंढरपूरचे विठू माऊली ताहराबादला येतात बरं. ताहराबादला येतात. या भक्तिरंगामध्ये वेळ झालेले आमचे महिपती महाराज, वेळ कशाचं लागावं आणि या विठू माऊलीचं वेळ लागावं. आणि म्हणून मी म्हणते मामाई तुझी मामाई तुझी बाप कधी पाठ मिळवायची. अरे त्या बापाने मला पकडून दिलं म्हणून त्या माऊलीने मला हातात मोबाईल